नमस्कार मंडळी. आज आपण शेतात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत एक पाहुणे आहेत. ते पाहुण्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो. या मोहितराव, या नमस्कार करा. नमस्कार. मोहितराव आज जबरदस्त शेतीचं काम करता, मी तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेराने. तर मोहितरावांची आपण आज इंटरव्ह्यू घेणार आहे की त्यांना एकंदरीत शाळेबद्दल काय वाटतं काय नाही. एक मिनिट. हे बा, मोहितरावांचं जोरात काम चालू आहे. त्यांनी जवळजवळ पूर्ण शेत जे आहे ते मकई कापायचं काम त्यांनी केलंय. काय म्हणता मोहितराव, काय बरं वाटतं का? मग काम करायला मजा येते का? मग शाळेत जायला काय होतं शिवाय काय नाही होत ना. शाळेत जायला काय होतं तुम्हाला? जेवण होतं आम्हाला. हं? काय शेत अभ्यास करायला मजा येते, शेती बी करायला मजा येते. वा वा वा, छान. बरं शेतीला काय आहे का भाव? काही काय मकईला भाव आहे का? काय नाही. इकडे पहा, कांद्याला भाव नाही, मकईला भाव नाही. शेतकरी बघा, शेतकरीचे वाईट दिवस आलेले आहेत. बरं तुमचं काही म्हणणं आहे का मग? कांद्याला भाव वगैरे द्या काही. सगळं शेत त्याने एकट्याने कापले. तू एकट्याने कापलं ना रे? हा, म्हणजे माणसं लावले ते बसलेत का मग? हा, आणि तू कापून राहिला आणि ते बसले. हा. तू काही बोलला नाही का त्यांना? मरून गेले होते सगळे. ती पॅन्ट दिसते पा, सगळे वर्गातले पोरांनी पाहिलं तर सगळं असतील ना. जाऊ दे, काय आता शेतकरी नवा एवढे पैसे आहेत का शेतकरी? पैसे नाही आहे एवढा मकईला 2000 रुपये भाव आहे. हा, 2000 केळं परवडतं. परवडत नाही? 2000 रुपये परवडत नाही? हा. मग किती पाहिजे? 2000 रुपये काय समजता? काय समजतं तुम्हीच सांगा ना, व्हिडिओ मध्ये पाहून सांगा ना. 500 500 हजार हा 500. बरं जाऊ द्या, आमचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा तेवढं, हा हा. सांगा कॅमेऱ्यात सांगा म्हणा यांच्या युट्यूब चॅनल. सगळ्यांनी भावांनो आमच्या YouTube इकडे पहा, ते नंतर काम नंतर करा. Subscribe हात करा. जोडा, राम राम करा लोक. सबस्क्राईब करा, राम ते करा. आणि भावचं काय किती पाहिजे तुम्हाला? भाव 1 लाख. डाळिंब तुमचेच आहेत का? मग आमची डाळिंब आहे ना, या मजा या. दाखवत. सध्या लय भाव आहे ना, पैसे असतील तुमच्याकडे. बर, तुमचं काय तरी. या बा फवारा मारलाय. हं. या बा पानं पिवळे होऊन गेले. या बा डाळिंब. आता अहो एवढं डाळिंब आहे, एवढं सगळं आहे. मग अवतार नीट ठेवायचं ना. एवढा पैसा कुठं टाकता तुम्ही? हं? या मोहित भाऊ इकडे असं कॅमेऱ्यात या. बरं तुम्ही शाळेमध्ये असं ऐकलंय म्हणे पोरीनं चिठ्ठ्या लिहिता. काय विषय आहे नेमका? तुमचं वय काय? बरं जा, तुम्ही कितवीला जाता शाळेत? 500. 5वीला जाता आणि पोरीनं चिठ्ठ्या लिहिता. काय विषय आहे तुझा? आहो, हा, आजकाल पोरी भेटतात नाही. आजकाल पोरी भेटतात नाही. बघा ही आजची पिढी बघा. हा मग आता पण तुम्ही लाईन लावताय भाऊ. हो. अरे बडव्या, तुझं वय आहे का? मग आहे ना.